नमस्कार शेतकरी मित्रांनो, ईडीने जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार. मोदी नेमकं काय म्हणाले? शेतकरी मित्रांनो, ईडीने जप्त केलेला पैसा देशातील गरिबांना मिळणार असं वक्तव्य आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नरेंद्र मोदी असे म्हणाले, सरकारकडून पर्याय शोधले जात आहे असे सुद्धा ते म्हणाले. हा पैसा गरिबांना मिळावा, हा पैसा गरिबांना देण्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी तो सुद्धा करू. तपास यंत्रणाकडून आतापर्यंत 1.25 लाख कोटी रुपये हे जप्त झालेले आहेत असे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खाजगी वृत्तवाहिनीशी मुलाखत देत असताना ते म्हणाले. तर शेतकरी मित्रांनो, नेमकं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका खाजगी वृत्तवाहिनीशी मुलाखत देत असताना नेमकं काय म्हणाले ते अगदी सविस्तरपणे पाहूया आणि हा पैसा नेमका कोणत्या गरिबांना मिळणार ते सुद्धा पाहूया. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपला के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया. शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखतीत बोलत असताना त्यांनी सांगितलं की जो काही आतापर्यंत ईडीने ज्या कुणाचे पैसे म्हणजेच भ्रष्टाचाराचे पैसे जप्त केलेले आहेत ते आता चांगल्या कामासाठी वापरणार, म्हणजेच गोरगरिबांना देणार. कारण की हा पैसा जो आहे तो गरिबांचाच आहे. त्यांनी गरिबांकडून घेतला म्हणजेच लुटला. आता आम्ही त्यांच्याकडून आणि तो पुन्हा गरिबांना देणार. शेतकरी मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येणार असल्याची घोषणा ही केलेली होती. म्हणजेच प्रत्येकाला 15 लाख रुपये अशी घोषणा त्यांनी केलेली होती आणि त्याच्यावर त्यांनी काहीही केलेलं नव्हतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप हे होत होते. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता यावेळेस तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार का, हा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण की मोदी नेमकं असं म्हणाले की ईडीने जप्त केलेला पैसा हा गोरगरिबांना मिळणार. तर नेमकं हा पैसा गोरगरिबांना मिळणार का? आणि शेतकरी मित्रांनो, मोदी म्हणाले की यासाठी आम्ही काही जर का कायद्यात बदल करायचा जर झाला तर तो सुद्धा करू. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जो काही ईडीने जप्त केलेला 1.25 लाख कोटी रुपये इतका जो काही पैसा असेल तो खरंच पैसा गोरगरिबांना मिळणार का? आता याची आपण वाट पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती आता अगदी सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. जप्त केलेला पैसा देशातील गरिबांना मिळणार का, अशा सध्या चर्चा होऊ लागल्यात. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आता मोदींनी असं सांगितलंय की ईडी की आता जप्त करण्यात आलेले पैसे जे आहेत ते आता आम्ही गरिबांना वाटण्यात येणार आहे. गरिबांचीच लूट आहे ही आणि गरिबांकडूनच लुटलेले पैसे आम्ही आता त्यांना ते देणार आहोत असं. यापूर्वी मोदींनी 15 लाख प्रत्येक गरीबाच्या खात्यात येणार, बँकेत जमा होणार असं, आणि त्याच्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. विरोधकांनी त्याच्यावर हे मुलाखतीत किंवा अशी टिप्पणी केली होती की अजून पैसे दिले नाहीत, पैसे कधी देणार, किंवा बाहेर गेलेले बाहेरच्या बँकांमधले पैसे स्विस बँकेतले कधी येणार, असे अनेकदा टिप्पणी करत होते. तर आता नवीन परत ह्या वेळेस मोदींनी असं सांगितलंय की जे भ्रष्टाचारात पैसे जमा झालेत आणि जप्त केलेले आहेत ते गरिबांना कडूनच लुटलेले आहेत आणि ते आता देण्याबाबत आणि ते कशा पद्धतीने देत आहेत ही आमची आता चर्चा सुरू आहे. आणि त्यासाठी
जर काही कायद्यात बदल करावे लागले तरी मोठ्या प्रमाणात आणि ते केले जातील अशा पद्धतीने आता हे वक्तव्य मोदींनी केलेलं आहे एका मुलाखतीत. हो, मोठं वक्तव्य